हा समाज आज बघायला गेलं तर देव म्हणून पाया पडतो आमच्या. पण जेव्हा मी समाजामध्ये हक्काधिकार मागते आणि म्हणते की तुम्ही मला मनुष्य म्हणून स्वीकार करा, ते कधीच नाही करत. मी स्वतःला खूप त्रास करून घेतला होता तेव्हा, म्हणजे हात फाडला होता, अजून सुद्धा ते डाग हातावरती आहेत. आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मॉर्टिन पिलं होतं. फक्त एवढ्यासाठीच की मला माझं अस्तित्व जे आहे ते जगायचं होतं आणि मी जशी आहे तशी स्वीकारून जगायचं होतं. त्यासाठी मला एवढं सगळं त्याची किंमत मोजावी लागली की आयुष्यात मी विचार नव्हता केला की मी बेगिंग करेल किंवा मी सेक्स वर्क करेल, पण त्या दोन्ही गोष्टी मला कराव्या लागल्या. लढा सुरू झाला स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा हक्कासाठी आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, आणि तो मग माझ्या समाजासाठी काम करण्यापर्यंत पोहोचला. शिखंडी ट्रस्ट सुरू करायच्या आधी आपण शिखंडी ढोल ताशा पथक सुरू केलं होतं मागच्या वर्षी. आणि शिखंडी ढोल ताशा पथक हे भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक आहे. लोकांना उपयोगी असतील किंवा तुझ्या समुदायामधील जे असतील त्या लोकांसाठी कुठलं तुझं ट्रस्ट काम करतं, कुठल्या फील्डमध्ये? मग त्या व्यक्तीला आर्थिकरित्या पहिला सक्षम केलं तर तो स्वतःच्या हक्काधिकारासाठी लढू शकतो. मग ह्या विचाराने आपण सुरू केलं अनेक लोकांना जॉब द्यायचं काम. MNCs मध्ये जॉब असू देत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जॉब असू देत, सिक्युरिटी गार्ड्सचे जॉब असू देत. तर खरं तर समाजाचा जो दृष्टिकोन आहे, ज्या पद्धतीनं ट्रान्सजेंडरकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसा असला पाहिजे? जेव्हा आपण ट्रान्सजेंडर म्हणतो ना, लोकांना फक्त समोर दिसतात साडी घालणारे हिजडे, बरोबर, पण असं नसतं. नमस्कार मंडळी, सोशल युवा पुढारीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाले जे की ट्रान्सजेंडर आहेत. त्यांचं नाव आहे मनस्वी गोईलकर. त्यांच्या आयुष्यामध्ये एकूणच आत्तापर्यंतचा त्यांचा अनुभव काय राहिला आणि ज्या पद्धतीने समाजामध्ये ट्रान्सजेंडरला हिणवलं जातं, हिजडा म्हणलं जातं, छक्का म्हणलं जातं, नाही त्या गोष्टींमध्ये त्यांना अपमानाचा सामना करावा लागतो. तर अशाच या व्यक्तिमत्वाकडून आज आपण खूप काही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि मनस्वीचं तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर ती एक इन्फ्लुएन्सर आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे आणि विशेषतः म्हणजे ती एक उद्योजिका आहे. तर तिच्याकडून आज आपण सर्व गोष्टी जाणून घेऊयात. मनस्वी, तुझं सोशल युवा पुढारीच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. थोडक्यात आमच्या सोशल युवा पुढारीच्या दर्शकांना तुझ्या संदर्भात तुझा परिचय देशील? नमस्कार, माझं नाव आहे मनस्वी गोईलकर. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे, फॅशन डिझायनर आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, यूट्यूब ब्लॉगर आहे आणि पारलिंगी समुदायासाठी काम करते. आणि भारतातील पहिलं ढोल ताशा पथक म्हणजे शिखंडी, याचे मी उपाध्यक्ष आहे. ओके. तर एकूणच ज्यावेळेस तुझं बालपण जे झालं ते बालपण कसं गेलं व परत तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस, थोडक्यात त्याबद्दल काय सांगशील? बालपण म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी तरी शिक्कामोर्तब केलं होतं की एक मुलगा जन्माला आला म्हणून. ओके. तर माझे आईवडील खुश होते आणि एक चांगल्या घरातून आहे मी. माझे आईवडील दोघेही शिक्षक होते, आता दोघे रिटायर झालेत. भावाचं इंजिनिअरिंग झालंय, तो आता स्वतःचं हार्डवेअरचं शॉप चालवतो. आणि तेव्हा लहान असताना म्हणजे असं होतं की मी लहान होते, म्हणजे घरामध्ये माझा भाऊ मोठा आहे. तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायच्या, जे मी मागेल ते. आणि मी हे पाहिजे म्हटलंय तर ते पाहिजेच. तर आई वडिलांनी खूप म्हणजे लाडवून ठेवलं होतं आणि एक घरातील लाडका मुलगा म्हणून माझं पालनपोषण झालं. ओके. तुझं शिक्षण कुठे झालं व ग्रामीण भागामध्ये होतेस का पुण्यामध्ये शिक्षण वगैरे झालं तुझं? मी प्रॉपर मिरजची आहे. ओके. तर माझं 12वी पर्यंत शिक्षण तिकडेच झालं. अच्छा. आणि 12वी नंतर मी हायर एज्युकेशनसाठी पुण्यामध्ये शिफ्ट झाले. मग इकडे येऊन मी फॅशन डिझायनिंग केलं, ग्रॅज्युएशन केलं फॅशन डिझायनिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता पुण्यामध्येच आहे. 7-8 वर्ष झाले, 8-9 वर्ष तरी झाले. ओके. तर आपण थोडंसं वेगळ्या विषयाकडे येऊयात. कारण तुझं आता बालपण जाणून घेतलं किंवा
तुझ्याबद्दल जाणून घेतलं. तर खरं तर समाजाचा जो दृष्टिकोन आहे, ज्या पद्धतीनं ट्रान्सजेंडरकडे जे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसा असला पाहिजे? समाज काय आहे हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. समाज सुरू होतो आपल्या घरातून, मग आपल्या नातेवाईक आणि मग आजूबाजूचे लोक. जेव्हा एखादी व्यक्ती ट्रान्सजेंडर जन्माला येते एखाद्या घरात, तर आईवडिलांना कुठलंही मूल असू दे ते त्यांना नकोसं होत नाही. कारण अपंग मुलगा जर जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली तर ते आयुष्यभर बसून सांभाळतात. तर एखादा मुलगा काम करत नसेल तरी त्याला आईवडील सांभाळण्याचे हे करतात, कष्ट करतात. पण एखादं ट्रान्सजेंडर जन्माला आलं तर त्याला घरातून का काढलं जातं? तर आईवडिलांना प्रॉब्लेम नसतो, तर प्रॉब्लेम असतो समाजाला. हे आजूबाजूचे 4 लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, ह्या विचाराने आईवडील त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढतात. आणि हाच दृष्टिकोन बदलावा हे गरजेचं आहे. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला आपण खूप इझिली जज करतो की बाबा ही ट्रान्सजेंडर आहे तर ही बेगिंग करत असेल, सेक्स वर्क करत असेल. पण त्या व्यक्तीशी तुम्ही पहिला संवाद साधावा, त्या व्यक्तीशी आपण बोलावं. ती व्यक्ती काय काम करते आणि कोणत्या पोझिशनला आहे, काय शिकलेली आहे, या सगळ्या गोष्टी जाणून मग आपण जज केलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या फक्त जेंडरवरून किंवा सेक्शुअलिटीवरून आपण जज नाही केलं पाहिजे. आणि समाज तेच करतं. आणि त्यामुळे आज माझा जो ट्रान्सजेंडर समुदाय आहे तो रस्त्यावरती आपल्याला दिसतो बेगिंग करताना किंवा सेक्स वर्क करताना. ओके. तर तू एका अशा फॅमिलीमधून येतेस की जिथं म्हणजे सगळ्या गोष्टी एक प्रतिकूल परिस्थितीमधून आलेली तू आहेस. तर पहिल्यांदा तू ज्या वेळेस बेगिंग करायला गेली होती त्यावेळेसचा काय अनुभव होता? बेगिंग करायला मला भाग पाडला असं म्हणता येईल, किंवा ती परिस्थिती होती ज्या परिस्थितीने मला तिथे आणून उभा केलं. कारण माझे आई वडील शिक्षक आहेत आणि दोघेही प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे त्यांनी 1ली ते 4थी शिकवायचे ते. मग त्यांनी 1ली ते 4थी कधी एखाद्या ट्रान्सजेंडरला बघितलंच नव्हतं. कारण एक वय असतं आणि त्या वयानंतरच आपल्याला कळतं की आपण ऍक्च्युअल कोण आहोत. तर त्यामुळे त्यांना माहिती नव्हतं की ट्रान्सजेंडर व्यक्तीचं बालपण कसं असतं किंवा काय असतं. आणि मला काय वाटतं, एखादी व्यक्ती जेव्हा डॉक्टर बनायचं असतं तर ती त्याच फील्डचा अभ्यास करते. एखाद्याला इंजिनियर बनायचं असेल तर तो त्याच फील्डचा अभ्यास करतो. एखाद्या इंजिनियरला जर तुम्ही डॉक्टरची परीक्षा लिही म्हटलं तर तो नाही लिहू शकत. तसंच होतं की समाजामध्ये एका स्त्रीला किंवा एका पुरुषाला जर आपण विचारलं ना तर त्याला ट्रान्सजेंडर बाबत माहिती नसते. जो व्यक्ती ते आयुष्य जगत असतो, जो व्यक्ती असतो स्वतःहून त्यालाच त्या गोष्टीचं नॉलेज जास्त असतं. आणि मग मी जेव्हा घरी हे सगळं सांगितलं तर घरच्यांनी बोलणं बंद केलं. आणि नुकतंच माझं ग्रॅज्युएशन झालं होतं, जॉब नव्हता, काहीच काम नव्हतं आणि आर्थिकरित्या मी सक्षम नव्हते. तर त्यामुळे मला बेगिंग करावं लागलं. आणि पहिला दिवस मला आज सुद्धा आठवतंय की माझी मैत्रीण होती, तिच्यासोबत मी मागायला गेले होते आणि दुकानात मागायला गेले, ती पुढे थांबली होती, मी 4 हात मागेच थांबले होते. आयुष्यात कधी मी कोणासमोर हात पसरले नव्हते, कारण आई वडील माझे इतके लाड करायचे की सगळ्या गोष्टी पुरवायचे. पण तो दिवस असा होता की मला फक्त मी एक ट्रान्सजेंडर आहे हे अस्तित्व मी स्वीकार केलं होतं, म्हणून ते करावं लागलं मला. आणि ते खूप म्हणजे वाईट दिवस होता आणि त्या आठवणी आज सुद्धा माझ्या लक्षात आहेत की मी ते केलं. तू या समुदायाशी जोडली जात असताना एकूणच म्हणजे तुझे गुरु वगैरे कोण आहेत आणि त्यांच्याकडून काय प्रेरणा मिळाली, कसं केलं पाहिजे? आता हे तू ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून कसं राहिलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, सर्व गोष्टींचे धडे वगैरे तुझे गुरु कोण आहेत? गुरु शिष्य परंपरा ही हिजडा कल्चरमध्ये असते. ट्रान्सजेंडर समुदायामध्ये मला पहिला क्लिअर करायचं की ट्रान्स मेन असतात, ट्रान्स वुमेन असतात. तर ट्रान्स मेन ते असतात जे मुलीचा जन्म झालेला असतो आणि नंतर त्यांना कळते की आपण चुकीच्या शरीरात आहोत, म्हणून ते ट्रान्झिशन करून मुलगा होतात. तर त्यांना आपण ट्रान्स मेन म्हणतो. आणि ट्रान्स वुमेन म्हणजे जे जन्मजात त्यांना डॉक्टरांनी मुलगा म्हणून घोषित केलंय, पण त्यांना नंतर कळतं की आपण एक स्त्री आहोत, म्हणून तो ट्रान्झिशन करून एक स्त्रीचं आयुष्य जगतात. म्हणजे माझ्यासारखे जे असतात त्यांना ट्रान्स वुमेन म्हणतात. त्यामध्ये पण
हिजडा, जोगती, आरावली, परत ट्रान्स वुमेन जे आता नवीन जे जनरेशन आहे ते हिजडा कल्चरशी जास्त जुळत नाही. पण माझ्या वेळेला मी हिजडा कल्चरमध्ये आले आणि ते हिजडा कल्चर आहे. हिजडा म्हणजे जेंडर नाहीये, फक्त ते कल्चर आहे. सगळे ट्रान्स वुमेन हे हिजडा नसतात, पण सगळे जे हिजडा आहेत ते ट्रान्स वुमेनच्या अंडरच येतात. मग हे लोकांना कळणं गरजेचं आहे. तर मी त्या कल्चरमध्ये जुडले आणि गुरुशिष्य परंपरा असते त्यामध्ये. आणि ही परंपरा बनवली का त्याच्या मागे सुद्धा कारण होता की पूर्वीच्या काळात आई वडील एक्सेप्ट करत नव्हते, घरातून बाहेर काढलं जायचं, समाजातून बाहेर काढलं जायचं. मग आम्ही लोकांनी करायचं काय, मग स्वतःचा एक समाज बनवला. मग त्यामध्ये जसं आपल्या घरी एक आजी आजोबा असतात, आई वडील असतात, मग आपण असतो, मग आपली मुलं असतात, असं एक हायरार्की असते. तसंच आपल्या समुदायामध्ये असतं की एक मोठे गुरु असतात, त्यांचे शिष्य असतात, त्यांचे शिष्य. तसं मग माझेही गुरु आहेत, कादंबरी गुरु म्हणून. त्या स्वतः एक सामाजिक कार्यकर्ती आहेत आणि ऍक्ट्रेस आहेत आणि थिएटर पण करतात, त्या मेकअप आर्टिस्ट आहेत. तर आता जॉब पण करतात एनजीओ मध्ये. तर अशी एक व्यक्तिमत्व मला भेटली आणि एक गुरु म्हणून मिळाली. आणि गुरु म्हणजे अशी व्यक्ती असते जी आपलं आयुष्य कसं जगावं हे मार्गदर्शन करणारे असते. अनेक लोक असतात, असंच नाही की माझ्या समाजातच, बाहेर आपल्या स्त्रियांमध्ये सुद्धा, पुरुषांमध्ये सुद्धा काही लोक गुरु करतात. गुरु करण्याचा मागे हाच हेतू असतो की आपल्याला एक योग्य मार्ग मिळावा आणि आपण आयुष्य कसं जगावं हे राईट. मग तसं माझे गुरु आहेत. तो आताशी म्हटलीस की 2 टाईप आहेत ट्रान्सजेंडर मध्ये. प्रामुख्यानं ते जे आहेत त्याच्याबद्दल थोडंसं जरा डीप मध्ये सांग ना. म्हणजे बेसिकली लोकांना आणखी माहीत नाही की त्या 2 टाईप सांगितलीस तू, परंतु त्याच्यामध्ये जरा डीप मध्ये सांगितलं तर बरं होईल. जेव्हा आपण ट्रान्सजेंडर म्हणतो ना, लोकांना काय वाटतं, लोकांना फक्त समोर दिसतात साडी घालणारे हिजडे. बरोबर. पण असं नसतं. आता ट्रान्सजेंडरमध्ये जसं मी म्हटलं ट्रान्समॅन असतात. ट्रान्समॅनचा जन्म एक मुलगीसारखा झालेला असतो, डॉक्टरांनी मुलगी म्हणून घोषित केलेला असतं. पण मगाशी जसं मी सांगितलं की एक वयानंतर आपल्याला कळतं की आपण चुकीच्या शरीरात आहोत किंवा आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचं आहे. तर मग त्यानंतर त्यांचं ट्रान्झिशन चालू होतं. हॉर्मोन थेरपीज असतात, त्याच्यामध्ये सर्जरीज असतात वेगवेगळ्या. आता ट्रान्समॅनमध्ये हॉर्मोन्स घेतात, मग त्यांना दाढी यायला लागते, परत मिशा यायला लागतात, मग ब्रेस्ट त्यांचं जे असतं ते काढण्याचं सर्जरी असते, प्रोसिजर असते, हे सगळ्या गोष्टी असतात. मग हे सगळं करून ते ट्रान्झिशन करून एक मुलासारखं स्वतःचं आयुष्य जगायला लागतात. आणि ट्रान्स वुमेन मध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये मी तसं सांगितलं जोगती आहेत, हिजडा आहेत सगळे. तर जोगती म्हणजे जे आपण यल्लमा देवीचे जे बघतो ते सगळे जोगती समाज असतो. मग हिजडा म्हणजे आता जे लग्नामध्ये जातात, नाच गाणे करतात किंवा बधाई घ्यायला जातात, हे सगळं जो कल्चरशी जोडलेले लोक आहेत त्यांना आपण हिजडा म्हणतो. आणि काही लोक आताचं नवीन जनरेशन जो आपण बघतोय ते खूप सुशिक्षित लोक आहेत आणि ते जॉब करतात, त्यांना बेगिंग नाही करायचंय, सेक्स वर्क नाही करायचं, त्यांना एक चांगलं आयुष्य जगायचं जसं एक स्त्री आणि पुरुष जगतात, नोकरी करून किंवा कुठेतरी व्यवसाय करून. तर त्यासाठी आज माझा समाज ही काम करत आहे, पुढे येत आहेत अनेक लोक, अनेक ऍक्टिव्हिस्ट काम करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये पण सर्जरीज असतात, हॉर्मोन थेरपीज असतात. मग तुम्ही फेमिनाईन व्हायला लागता, बॉडी वगैरे स्ट्रक्चर चेंज व्हायला लागतात, मग सर्जरीज असतात, ब्रेस्ट इम्प्लांट, व्हॅजानोप्लास्टी, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि नालसा जजमेंट म्हणून आहे. तर नालसा जजमेंटचं जे आहे त्याच्यात असं लिहिलंय की एखाद्या व्यक्तीला तुम्ही जबरदस्ती नाही सांगू शकत की तुझं जेंडर हे आहे. ती व्यक्ती स्वतः ठरवू शकते की माझं जेंडर काय आहे. मग मी जरी शर्ट पॅन्ट वरती राहत असेल एका मुलासारखं आणि मी जर म्हणत असेल की मी स्त्री आहे तर मी स्वतःला स्त्री म्हणू शकते, तेवढा अधिकार मला आहे. आणि मी जर स्वतःला ट्रान्सजेंडर म्हणत असेल आणि मी जरी शर्ट पॅन्ट वरती राहते आणि मी म्हणते मी ट्रान्स वुमेन आहे, तर तो मला अधिकार आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट द्यायला चालू केलेलं आहे. तर त्या अंतर्गत पूर्ण भारतामध्ये जे समाज कल्याणचे ऑफिस आहेत तर त्या समाज कल्याणच्या ऑफिस थ्रू आपण ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो. आणि ते सर्टिफिकेट देण्यामागे कारण पण एक आहे की कोविड नंतर आपण जर बघितलं ना तर ट्रान्सजेंडर लोकांची जास्त संख्या दिसते. का दिसते? कारण
ह्याला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघितलं जातं. बरोबर. अनेक मुलं ट्रान्सजेंडरची वेशभूषा करून सिग्नल वगैरे मागतात, दारू पितात, जबरदस्ती सिग्नल मागतात आणि लोकांना त्रास देतात. प्रामुख्याने ते पाहायला मिळतं. आणि त्यांचे कुठेतरी कुठल्या तरी गावात, जळगाव किंवा असे जिकडे दुष्काळी भाग आहेत XYZ, तर तिथे त्यांचे पूर्ण परिवार असतो, बायको असते, पोरं असतात, सगळे असतात. पण ते मेट्रो सिटीज जसं पुणे आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे, अशा ठिकाणी जाऊन हे ट्रान्सजेंडर म्हणून सिग्नलवरती बेगिंग करतात आणि ते पैसे कमवतात. मग ह्यामुळे व्हायला काय लागलं की ट्रान्सजेंडर लोकांचं नाव सुद्धा खराब व्हायला लागलं. मग करायचं काय म्हणून गव्हर्नमेंटने डायरेक्ट सर्टिफिकेट काढलं की तुम्ही ट्रान्सजेंडर आहात, आणि मग तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जातं, कलेक्टरची सही असते त्याच्यावरती. आणि भविष्यात दुसरा त्याचा उपयोग असा आहे की भविष्यात जे काही योजना येतील ट्रान्सजेंडरसाठी गव्हर्नमेंटच्या, मग ते देण्यासाठी तुम्हाला सोपं होईल. आणि तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जसं आपण जातीचा दाखला देतो किंवा इन्कम सर्टिफिकेट असतं, तसंच एक ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट आहे की तुम्ही ट्रान्सजेंडर आहात आणि उद्या तुम्हाला काही योजना आल्या तर तुम्हाला त्या सर्टिफिकेट लावून तुम्हाला ते मिळतील. आणि दुसरी गोष्ट, तू आताशी जे बदल होतात थेरपीचा तू जो उल्लेख केला होता ना, त्याच्यामध्ये कुठले साईड इफेक्ट्स वगैरे होतात का? अशा काही समस्या असतात का की ज्यावेळेस आपण थेरपी करतो त्यावेळेस काय साईड इफेक्ट्स वगैरे आहेत त्याचे? साईड इफेक्ट तर होतात. कुठल्याही नेचरच्या विरोधात आपण जेव्हा जातो, बरोबर, माझं शरीर तरी एका पुरुषाचं होतं आणि त्याला जर मी मेडिकेशन्स देऊन किंवा ड्रग्स घेऊन चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे माझ्या आत एक स्त्री आहे पण मला शारीरिकरित्या पण स्त्री बनायचं आहे, मग त्यासाठी मला मेडिकेशन्स घेणं गरजेचं आहे, हॉर्मोन्स घेणं गरजेचं आहे, सर्जरीज करणं गरजेचं आहे. मग त्यामुळे इम्युनिटी खराब होत राहते थोडीशी. अनेक ट्रान्सजेंडर्सचे हॉर्मोन थेरपी चालू असतात, त्यामुळे चिडचिडपणा येणं, परत मूड स्विंग्स होणं, या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि सर्जरीज वगैरे केल्यामुळे तरी फिजिकली थोडंसं वीकनेस राहतोच बॉडीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण एक सॅटिस्फॅक्शन असतं किंवा एक आनंद असतो की जसं आतून मला वाटतं की मी एक स्त्री आहे, तसंच मी शारीरिकरित्या पण एक स्त्री झालेली आहे, तर ते एक सॅटिस्फॅक्शन असतं कुठे. आणि दुसरी गोष्ट, तू बेगिंग बरोबरच सेक्स वर्क कधीपासून करायला लागलीस? बेगिंग मी करायचे 1.5-2 वर्ष झालं. मग मी त्यानंतर एका फ्रेंडच्या ओळखीने मी सेक्स वर्कमध्ये आले आणि मला असं वाटत होतं की ते बेगिंग करण्यापेक्षा सेक्स वर्क केलेलं परवडतं, कारण कोणासमोर हात पसरायची माझी इच्छा नव्हती. तरी सुद्धा मी जबरदस्ती, स्वतःचं पोट भरायचं होतं म्हणून 1.5-2 वर्ष मी ते काम केलं. मग सेक्स वर्कमध्ये आले. मग तिथे कसं असतं, मन मारून आपल्याला ते काम करावं लागतं आणि देह विक्री जेव्हा म्हणतो ना, तेव्हा अनेक लोक इच्छा नसते पण पोटासाठी ते करावं लागतं. त्याच हिशोबाने मी ते केलं. तोही अनुभव घेतला आयुष्यात, फक्त एवढ्यासाठीच की मला माझं अस्तित्व जे आहे ते जगायचं होतं आणि मी जशी आहे तशी मला जगायचं होतं. त्यासाठी मला एवढं सगळं त्याची किंमत मोजावी लागली की आयुष्यात मी विचार नव्हता केला की मी बेगिंग करेल किंवा मी सेक्स वर्क करेल, पण त्या दोन्ही गोष्टी मला कराव्या लागल्या. आता तुझ्या ह्या कन्सेप्ट सांगितलीस, बेगिंग असेल किंवा सेक्स वर्करची कार्य आहे, तुला या दोन्ही गोष्टींमधून कुठं प्रेरणा मिळाली की तू सामाजिक क्षेत्रामध्ये आलीस, की बाबा आपण एक ट्रान्सजेंडर आहोत आणि आपण पण सामाजिक क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, हे कधी वाटलं तुला? सुरुवात झाली स्वतःसाठी स्टँड घेण्यापासून. नक्कीच. मग मी सेक्स वर्क केलं 1.5 वर्ष वगैरे. मग मी जॉबला लागले होते एका MNC मध्ये जॉब करत होते. जॉब करताना 10 फ्लोअरची बिल्डिंग होती, तिथे 2च आम्ही ट्रान्सजेंडर होतो. तर माझी फ्रेंड तरी 6 महिन्यात जॉब सोडून गेली, कारण तिथेही कसं व्हायचं, लोक बोलत नव्हते व्यवस्थित, कामापुरतच राहायचे, सोबत कोणी जेवायला बसत नव्हतं. मग मी म्हटलं की बेगिंग सेक्स वर्क पेक्षा आपण एक पायरी तरी कुठेतरी वाढत चालू, हे चांगलं आहे की जॉब करणं. मग मी तिथे 1.5 वर्ष, तिथेही 1.5 वर्ष काढला. पण जेव्हा डोक्यावरून पाणी गेलं तेव्हा मी म्हटलं की आता मला होत नाही. मग मी तो जॉब सोडला. मग काय करायचं म्हणून माझ्या एका फ्रेंडनी मला एका NGO मध्ये नेलं. तिथे LGBTQI साठी व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तर तिथे गेले मी. CYDA नावाची NGO आहे आपल्या येरोडामध्ये. तर तिथे गेले.
मग मी प्रशिक्षण घेतलं आणि मग त्याच्यानंतर लगेचच दिवाळी होती. मग फटाक्यांचा पहिला स्टॉल लावला. मग स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला की आपण काहीतरी करू शकतो. मग आंब्याचा सीझन होता, मग तेव्हा आंबे विक्री केले. मग असं करत करत आयुर्वेदिक प्लांट्सचा माझा स्टॉल होता. सीझनल बिझनेस चालू होते, काहीतरी करत होते. मग तो स्टँड सुरू झाला स्वतःसाठी की मला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचंय. मग तिथून हे सगळं करत असताना मग जेव्हा मी यायचे NGOs मध्ये वगैरे, तर मग लोक मी बोलायचे किंवा माझं एज्युकेशन असल्यामुळे मला नॉलेज असायचं किंवा मी अपडेटेड असायचे सगळ्या गोष्टींना. तर मग काही लोक कधी असे प्रॉब्लेम झालेत, मग आपण काय करायचं, मग त्यांना सोल्युशन सांगणं. मग तिथून ती सुरुवात झाली समाजकार्याची. मग त्यांना मदत करणं किंवा काही त्यांचे प्रॉब्लेम्स झाले, पोलीस स्टेशनचे केस झाल्या, काही झालं तर तिथे जाणं, मग ते सॉल्व्ह करून देणं. काही घरी त्यांच्या घरचे प्रॉब्लेम झाले तर घरच्यांसोबत बोलणं, काउन्सिलिंग करणं. आणि अनेक लोकांना घरं मिळत नाहीत, मग त्यांना घरं शोधून देणं. हे इथून छोटे छोटे कामं करत 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 आपलं ते मी समाजकार्यामध्ये आले. स्वतःसाठी स्टँड घेता घेता मी माझ्या समाजासाठी पण काम करणं सुरू केलं आणि मग त्या हिशोबाने आज मी एक सामाजिक कार्यकर्ती झाली. ओके, तुझं ट्रस्ट हे आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून कुठली कुठली कामं होतात जे की लोकांना उपयोगी असतील किंवा तुझ्या समुदायामधील जे असतील त्या लोकांसाठी? कुठलं तुझं ट्रस्ट काम करतं, कुठल्या फील्डमध्ये? आपलं जे ट्रस्ट आहे ह्याचे 7 आपण मेन ट्रस्टीज आहोत. ओके. तर मी उपाध्यक्ष आहे शिखंडीमध्ये. आपलं मेन मोटिव्ह असा होता की उदरनिर्वाह. कारण माझं स्वतःचं मत असं आहे की एखादी व्यक्ती स्वतःसाठी स्टँड तेव्हाच घेऊ शकते जेव्हा ती आर्थिकरित्या सक्षम असते. आणि माझ्या समाजाला तर कोणी असं मदत करायला येत नाही, ना त्यांच्या घरचे असतात किंवा ना नातेवाईक असतात, ना कोण असतं. मग त्या व्यक्तीला आर्थिकरित्या पहिला सक्षम केलं तर तो स्वतःच्या हक्काधिकारासाठी लढू शकतो. मग ह्या विचाराने आपण सुरू केलं. अनेक लोकांना जॉब द्यायचं काम, MNCs मध्ये जॉब असू देत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जॉब असू देत, सिक्युरिटी गार्ड्सचे जॉब असू देत. तर हे असे करत करत मेन आपलं ते मोटिव्ह आहे. आणि शिखंडी ट्रस्ट सुरू करायच्या आधी आपण शिखंडी ढोल ताशा पथक सुरू केलं होतं मागच्या वर्षी. आणि शिखंडी ढोल ताशा पथक हे भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक आहे. त्याच्या मागे तेच विचार होता की आपलं अस्तित्व समाजामध्ये दाखवणं. आणि ढोल ताशा पथकच का? कारण ढोल ताशा पथक ही आपल्या पुण्याची परंपरा आहे. आणि एक परंपरा घेऊन जेव्हा आपण समाजात उतरतो ना तेव्हा एक्सेप्टन्स लवकर मिळतो. नवीन कोणती तरी गोष्ट मी जर घेऊन समाजात आले तर लोक लवकर एक्सेप्ट करत नाही. परंपरा घेऊन आल्यानंतर गणेशोत्सवामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोक आतुरतेने वाट बघत होते की आमचं वादन होणार आणि यावर्षी तृतीयपंथी लोक सुद्धा समाजामध्ये गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पांची सेवा करणार. ही एक उत्सुकता लोकांमध्ये होती, चांगला प्रतिसाद होता. तो एक छान अनुभव होता. आणि तिथून सुरू झाली म्हणजे शिखंडीची. तर शिखंडीमध्ये आपण जसं मी म्हटलं की उदरनिर्वाह हा मेन हे होता त्याच्या मागचा हेतू. तर जसे अनेक पथक आहेत पुण्यामध्ये, जवळजवळ 300-350 पथक आहेत. तर त्यामध्ये जे मानधन मिळतं ते पथकाच्या ट्रस्टला ठेवलं जातं. तसं आपण शिखंडीमध्ये 10% शिखंडीच्या ट्रस्टला ठेवतो आणि वरचे जे असतील ते सगळ्या वादकांमध्ये इक्वली वाटतो. का? कारण ते स्वतःचं बेगिंग किंवा सेक्स वर्क त्या दिवसाचं काम सोडून ते येतात. आणि उद्या जर त्यांना अशा काही प्लॅटफॉर्म मधून पैसे मिळतात हे कळायला लागलं तर ते नक्कीच बेगिंग सेक्स वर्क सोडतील आणि कुठेतरी ह्या कामामध्ये येतील. तर ह्या हेतूने आपण ते सुरुवात केली की किती दिवस मी लोकांकडे प्लॅटफॉर्म मागणार की माझ्या लोकांना तुम्ही काम द्या. त्यापेक्षा आपण स्वतः आपला प्लॅटफॉर्म उभं करायचा आपल्या लोकांसाठी. आणि तेच सुरू करून आपण शिखंडीची सुरुवात केली. तिथून मग आपण ट्रस्ट रजिस्ट्रेशन केलं कारण ऑलरेडी आम्ही समाज कार्यामध्ये होतो. आणि जे मगाशी मी सांगितलं माझे जे गुरु आहेत ते अध्यक्ष आहेत
आणि त्या स्वतः पण एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर मग आपण ऑलरेडी समाजकार्यच करतोय, तर मग आपण ट्रस्ट थ्रू करावं म्हणून आपण शिखंडी हे ट्रस्ट रजिस्टर केलं. ओके. मग अशी एक मुद्दा राहिला घ्यायचा आपला, तुझं एका मुलावरती काहीतरी प्रेम होतं, तो किस्सा सांगशील का? म्हणजे तो राहून गेला माझ्याकडून. शाळेतली गोष्ट आहे, म्हणजे पहिलं प्रेम आपण जे म्हणतो ते पहिलं प्रेम होतं. आणि मी शाळेत होते तेव्हा 7वी 8वीत असेल, 8वीमध्ये सुरू झालं. आणि तेव्हा नवीन नवीन असतं, काही कळत नसतं आपल्याला. आकर्षण असतं आणि वय असतं सगळ्यांचं, आणि आपल्याला जास्त त्या गोष्टींची माहिती नसते, नॉलेज नसते. म्हणून मी वाहत गेले. तो मुलगा स्ट्रेट होता, त्याला मुली आवडायच्या. मे बी आपण बायसेक्शुअल म्हणू शकतो, कारण तेव्हा मी मुलांसारखेच राहायचे, पण त्याला माझ्यामध्ये सुद्धा तेव्हा इंटरेस्ट होता. आपण त्याला बायसेक्शुअल म्हणू शकतो. मग तिथून 1-2-3 वर्ष आमचं रिलेशन होतं. तेव्हा त्याचं मुलीसोबत पण रिलेशन होतं. आणि 10वी नंतर ते आमचं रिलेशन ब्रेक झालं. मग मी स्वतःला खूप त्रास करून घेतला होता तेव्हा, म्हणजे हात फाडला होता, अजून सुद्धा ते डाग हातावरती आहेत. आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मॉर्टिन पिलं होतं. मग जवळजवळ 6-7 दिवस मी ऍडमिट होते, पाईप वगैरे घातल्या होत्या. आणि तेव्हा मग त्याच्या घरातल्यांनी माझ्या वडिलांना सगळे पत्र, लव्ह लेटर वगैरे दाखवले होते की तुमचा मुलगा आमच्या मुलाला असे असे पत्र लिहितंय, हे लिहितंय. मग पहिल्यांदा तेव्हा घरच्यांना थोडंसं हे डाऊट आला होता की काहीतरी आहे, पण त्यांनी त्या गोष्टीवरती जास्त भर नाही दिला. आणि होतं, मग ते पहिलं प्रेम होतं, केलं, आणि ती चूक होती, पण ठीक आहे, अनुभव पण होता, एक मोठा अनुभव होता लाईफ मधला. आणि त्यामुळे पण माझं ग्रेड्स माझे खूप कमी झाले. पण 10वी मध्ये मला 91% होते. आणि त्याच्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले, तर सगळा फेज होता. मग 12वी मध्ये माझे काहीतरी 65 या इथं आले. म्हणजे तो फेज सगळा माझा होता, बिघडले होते, थोडंसं मेंटली अनस्टेबल झाले होते, म्हणून ठीक आहे. तर मग तुला एक ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून समाजाला काय संदेश द्यावा वाटतो? मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेंडर किंवा त्याच्या सेक्शुअलिटीवरून जज नाही केलं पाहिजे. पहिली गोष्ट तर तुम्ही जेव्हा आपण बघतो रस्त्यावरती किंवा सिग्नलवरती एखादा ट्रान्सजेंडर व्यक्ती बेकिंग करत असतो, तेव्हा तुम्ही कधी विचारले का त्या व्यक्तीला की बाबा तू जेवलीस का, किंवा तू का इथं मागतेस, तुझं शिक्षण काय झालंय? तर मी तुम्हाला सांगते, बरेच सारे लोक, तुम्ही पैसे नाही दिला तरी चालेल, पण तुम्ही जेव्हा 2 प्रेमाच्या गोष्टी त्यांच्याशी बोलताना त्यांना त्याच गोष्टीचं खूप सॅटिस्फॅक्शन असतं आणि आनंद असतो की बाबा समोरची व्यक्ती आज छान बोलून गेली. मग त्यासाठी पैसा महत्वाचा नसतो, ते प्रेमाचे 2 शब्द महत्वाचे असतात. जिव्हाळा महत्वाचा आहे. हो, आपुलकी ती महत्वाची आहे. आणि त्यातल्या 90% लोकांचं मी तुम्हाला सांगते, मिनिमम 12वी झालेली असेल आणि ग्रॅज्युएशन झालेले काही आहेत, काही PhD झालेले लोक आहेत, पण त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे, जॉब नाही आहे, त्यामुळे आज ते बेगिंग करतात, आपल्याला सिग्नलवरती दिसतात. तर त्या लोकांना असंच नुसतं बघून जज करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्याशी बोलावं की काय आहे काय नाही आहे, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि एखाद्या व्यक्तीला, जसं मी म्हटलं, जेंडर अँड सेक्शुअलिटीपेक्षा त्या व्यक्तीचं एज्युकेशन, त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड, त्या व्यक्तीचं नॉलेज किंवा त्याचं टॅलेंट, आणि ती व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये समाजात काय करते, ह्या गोष्टींबाबत माहिती करून घेऊन मग आपण त्या व्यक्तीला जज करावं. मग मी असं नाही म्हणते फक्त ट्रान्सजेंडर्सच, पण समाजात कोणत्याही व्यक्तीला आपण जज करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा आणि मग जज करावं. आणि दुसरी गोष्ट अशी की तू एक बिझनेस वुमन म्हणून सध्या कार्यरत आहेस, त्याबद्दल काय सांगशील तुझ्या बिझनेस संदर्भात? तू कसा स्टार्टअप केला आणि ती जर्नी कशी होती? मगाशी मी सांगितलं NGO मध्ये मी गेले, मग तिथून मी ट्रेनिंग घेतलं आणि मग सीझनल बिझनेस करायला लागले. आणि सीझनल बिझनेस करता करता मग शिखंडीची सुरुवात झाली. शिखंडीची सुरुवात झाल्यानंतर एक नामांकित कंपनी ने आम्हाला अप्रोच केलं की तुम्ही आमच्या इथे कॅफे सुरू कराल का? आता अनुभव तर नव्हता, कधी कॅफे चालवला नाहीये किंवा माहिती सुद्धा नव्हती की कसं चालवायचं काय, पण मी म्हटलं अपॉर्च्युनिटी मिळाली, आपण प्रयत्न तरी करूयात. कारण माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की नंतर आपण कुठल्याही गोष्टीचं रिग्रेट करत बसण्यापेक्षा ऍटलिस्ट
चला ती साध्य जरी झाली नाही तर ऍटलिस्ट आपल्याला कुठेतरी मनाला असतं की आपण प्रयत्न केला. तर मी म्हटलं की ठीक आहे आपण करायचं. मग माझे गुरु होते, बाकीचे आमचे 2 मेंबर आहेत प्रवीण प्रितेश, आम्ही सर्वजण बसलो की आपण करायचं म्हणून मग आपण तो कॅफे सुरू केला. आणि तिथे LGBTQI कम्युनिटी मधल्या मेंबर्सना आपण जॉब दिला. 2 लोक तिथं काम करतात. तर तो सुरू झाला. त्याच्यानंतर 2 महिन्यामध्येच आपण त्याच कंपनीच्या दुसऱ्या ब्रांचला एक कॅफे सुरू केला. आणि तिथे महिला सक्षमीकरणासाठी आपण सुरू केलं, म्हणजे विमेन एम्पॉवरमेंटसाठी. आणि तिथे 2 महिलांना जॉब दिला. तर लढा सुरू झाला स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा हक्कासाठी आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी. आणि तो मग माझ्या समाजासाठी काम करण्यापर्यंत पोहोचला. आणि तिथून मग जो समाजातील वंचित घटक आहे, गरजू लोक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचला. आणि आज मी सगळ्या समाजांसाठी काम करते आणि अख्ख्या मुख्य समाजातल्या लोकांच्या गरजांसाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी सुद्धा जाते. नक्कीच मनस्वी, तुझं जे हे इन्स्पिरेशन आहे ते संपूर्ण जे आपले चॅनलचे जे दर्शक असतील ते तर बघतीलच, परंतु ही एक इन्स्पिरेशनल गोष्ट तुझ्या लाईफमध्ये जी तू स्ट्रगल केलेस ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून, तुझा जो अनुभव असेल, तुझं स्ट्रगल असेल, या सर्व गोष्टी ज्या आत्तापर्यंत केलेत त्या गोष्टींना खरंच सॅल्यूट आहे. कारण कसं आहे, ते प्रत्येकाला जमत नाही आहे. आज आपण बघतोय रस्त्यावरती ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणायचं, बेगिंग करायची, या गोष्टी तर सर्रास चालूच आहेत. परंतु या प्रवाहामधून एक सामाजिक कार्यामध्ये येणं, चांगल्या पद्धतीचं काम करून आपल्या मध्येची म्हणतो ना आपण हिंमत जे असते ते दाखवण्याचं काम तू करतेस. तर तुझा बहुमूल्य असं वेळ आमच्या सोशल मीडिया पुढे दिला त्याबद्दल तुझं मनस्वीला मनापासून आभार. हा समाज आज बघायला गेलं तर देव म्हणून पाया पडतो आमच्या. पण जेव्हा मी समाजामध्ये हक्क अधिकार मागते आणि म्हणते की तुम्ही मला मनुष्य म्हणून स्वीकार करा, ते कधीच नाही करत. ते देव म्हणून इथे पाया पडतील पण मनुष्य म्हणून मला कधी स्वीकार नाही करत. फक्त एवढंच म्हणणं आहे की समाजाने मनुष्य म्हणून आम्हाला स्वीकार करावं. आम्ही तुमच्यासारखेच आहोत आणि आपण सर्वजण मिळून एक चांगला समाज घडवूयात. त्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकलात तर आम्ही 4 पावलं पुढे यायला तयार आहोत. हा एक माझा संदेश असेल समाजासाठी. नक्कीच मनस्वी, तुझ्यासोबत खूप प्रेरणादायी असा संवाद झाला आपला. त्याबद्दल खूप खूप तुझे आभार. धन्यवाद.